वेलकम बॅक. तर आपण गॉस थेरम आणि त्याचे दोन ॲप्लिकेशन याचा स्टडी आपण ऑलरेडी हे पाहिलेलं होतं. गॉस थेरम म्हणजे काय आणि त्यानंतर त्याचे दोन ॲप्लिकेशन काय केले आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला याच्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या नंतरचा जो पुढचा पॉईंट आहे तो आपला आहे इलेक्ट्रिक फील्ड due to charged infinite plane sheet. Electric field due to a charged infinite plane sheet हा आपला असणारा जो पुढचा जो आहे तो नेक्स्ट पॉईंट पुढचा आहे. सो पहिले दोन ॲप्लिकेशन आपण बघितले ड्यू टू चार्जड स्फिअर आणि इन्फानाइट चार्जड वायर. तर आपला जो असणारा पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. आपल्याला डायग्राम कम्प्लीट करायचं आहे. हा समजा आहे इन्फानाइट प्लेन शीट. इन्फानाइट प्लेन शीट जी कशी आहे पॉझिटिव्हली चार्जड आहे. म्हणजे ही इन्फानाइट प्लेन शीट पॉझिटिव्हली चार्जड आहे. त्याच्या एक्झॅक्ट मिडल मधून एक सिलेंडर पास आउट होतो जे या ठिकाणी असणारं जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे त्या ठिकाणी पॉईंट पी कन्सिडर केलं आणि सरफेस ds. या बाजूला पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पास आउट होते जिथे आपण पॉईंट p' कन्सिडर करणार आहे. हा आपण जो कन्सिडर केला तो आहे गॉसियन सरफेस. Gaussian surface. So this is a charged infinite plane sheet. So here we have to find out the electric field due to a charged infinite plane sheet. तर याच्यामध्ये काय काय आहे. सो दिस इज इन्फानाइट प्लेन शीट. इन्फानाइट म्हणजे काय तर अमर्यादित असणारी अशी एक प्लेन शीट आहे जी खूप मोठी आहे. आणि या इन्फानाइट प्लेन शीट मधून एक सिलेंडर काय होतोय पास आउट होतो. आता हा सिलेंडर म्हणजे आपण गॉसियन सरफेस काय केलेला आहे कन्सिडर केलेला त्यासाठी टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीट साठी. सो दिस इज अ इन्फानाइट प्लेन शीट हॅव्हिंग ए सरफेस चार्ज डेन्सिटी ज्याची सरफेस चार्ज डेन्सिटी आहे सिग्मा. त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी काय आहे सिग्मा. सो दिस इज अ इन्फानाइट प्लेन शीट अँड दिस इज अ चार्ज मीन्स पॉझिटिव्ह चार्जेस आर ऑन दॅट प्लेन शीट अँड हॅव्हिंग सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. सो सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज नथिंग बट चार्ज पर युनिट एरिया. हा जो सिग्मा आहे तो सिग्मा म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर चार्ज पर युनिट एरिया. So this is a sigma. So therefore here to find out the electric field intensity due to a charged infinite plane sheet, consider a Gaussian cylinder such that the plane sheet which is exactly passing through the middle part of that cylinder such that the two caps or ends of that cylinder which is at a distance of r or at equidistant the two
caps named as P and P dash. काय म्हटलं आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण ही जी इन्फायनाइट प्लेन शीट आहे ती एक्झॅक्ट या गॉसियन सरफेस जो सिलेंडर कन्सिडर केला त्याच्या एक्झॅक्ट मिडल पार्ट मधून का होते पास आउट होते असं कन्सिडर केलं. या असणाऱ्या इन्फायनाइट प्लेन शीट पासून याचं डिस्टन्स r आहे तेवढंच याचं डिस्टन्स पण काय आहे r आहे. या ठिकाणी दोन पॉइंट कन्सिडर केले एक P दुसरा कोणता कन्सिडर केला P डॅश. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी which is passing radially outward direction, so which is passing to the surface ds. Okay, so therefore let sigma be the surface charge density, sigma is equal to charge per unit area. So therefore here the total length that is twice r, total length जी काय असेल of the rod is twice r असं आपण त्याचे असणारं टोटल लेंथ काय करू शकतो म्हणू शकतो. सो therefore here two surfaces caps P आणि P dash. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहे. एक काहीतरी या बाजूला असेल किंवा या बाजूला असेल. या बाजूला पॉइंट P कन्सिडर केला ज्याचा एक स्मॉल सरफेस आहे ds. या ठिकाणी पॉइंट P डॅश कन्सिडर केला ज्याचा स्मॉल सरफेस काय आहे ds च आहे. So electric field intensity is radially outward direction. Due to symmetry of that figure, the electric field intensity is the same at all the points. त्या फिगरची असणारी जर सिमेट्री आपण पाहिली तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सर्व पॉइंट्सला कशी असणार आहे सेम असणार आहे. सो देअरफॉर वी नो दॅट अकॉर्डिंग टू गॉस थेरम according to Gauss theorem, electric flux phi is equal to charge per unit epsilon naught. According to Gauss theorem आपल्याला माहित आहे काय म्हणते तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय याची किंमत किती असते Q अपॉन epsilon naught. ओके तर ती आपण किंमत त्याची लिहिली आहे. सो इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू Q अपॉन epsilon naught. Also here to find out the electric field intensity आपल्याला इथं त्याची असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला तो असणारा जो पॉइंट आहे तो काय करावा लागेल कन्सिडर करावा लागेल. सो देअरफॉर पॉइंट कोणता P which is at a distance small r. So total flux passing through surface is given by. आता लक्षात घ्या याला असणारे जे सरफेस आहेत ते दोन आहेत. कोणकोणते सरफेस आहेत एक दोन सरफेस आहेत. कुठले दोन सरफेस आहेत बघा. पहिला सरफेस आहे हा P आणि दुसरा आहे हा P डॅश. म्हणजे याचे टोटल सरफेस काय झाले दोन सरफेस झाले. सो टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द सरफेस एरिया इज गिवन बाय. तो जो असणारा जो टोटल फ्लक्स आहे त्या क्लोजर सरफेस मधून जाणारा तो काय असणार आहे बघा. सो इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन EDS फायची किंमत आहे कुठे असणार P या ठिकाणी प्लस इंटिग्रेशन EDS कुठे ॲट P डॅश. मग टोटल जो फ्लक्स आहे तो फ्लक्स दोन ठिकाणचा असणार आहे. एक असणार आहे हा पॉइंट P जो आहे त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फ्लक्स. दुसरा आहे पॉइंट P डॅश या ठिकाणचं असणार इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपल्याला बाळांनो माहीत आहे ते उभी जी रेषा दिसते ती काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे आणि हे मात्र आपलं मॅथमॅटिक्समधलं असणारं इंटिग्रेशन आहे ओव्हर ए क्लोजर सरफेस म्हणून ते गोल आहे. इंटिग्रेशन EDS कुठलं ह्या पॉईंट P बसलं ओके आणि दुसरं इंटिग्रेशन P डॅश कुठलं आहे ते तर या पॉईंट बसलं.
सो टोटल सरफेस काय झाले त्याचे 2 झाले. सो देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू, हे इंटिग्रेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. सो देअरफॉर सॉरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, ते आउटसाइड राहील. इंटिग्रेशन ऑफ ds कुठलं आहे, पॉईंट पीच्या ठिकाणचं, प्लस त्या ठिकाणी सुद्धा हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे, ते आउटसाइड येईल. इंटिग्रेशन ds हे कुठलं असणार आहे, p डॅशच्या ठिकाणचं. सो देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू ई इंटू इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे त्याचा असणारा टोटल एरिया. सो काय येणार बघा, ई प्लस ई आहे असं इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे ह्या पॉइंट पी च्या ठिकाणी असणारा टोटल सरफेस एरिया, तो पण काय सांगा, ई इज. सो देअरफॉर फाय इज इक्वल टू ट्वाइस ई, आणि ह्याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर सेकंड, आणि मगाचं जे होतं ते इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, टोटल असणारा जो एरिया आहे तो एरिया काय येणार बघा, ई प्लस ई दॅट इज ट्वाइस ई. हे मगाचं आपलं अकॉर्डिंग टू गॉस थेरम असणारं इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट आलं. जनरल लक्षात घ्या, हे आपलं इक्वेशन नंबर सेकंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्यावेळी एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्याभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. असे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास आउट होत असतील एखाद्या दिलेल्या पर्टिक्युलर एरियामधून, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, आणि असे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जर गिवन एरियामधून जर जात असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्यूब ऑफ फोर्स. हे नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स जर एखाद्या युनिट एरियामधून जात असतील तर त्याला आपण म्हणतो ट्यूब ऑफ इंडक्शन. ओके, आणि ज्यावेळी नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग थ्रू गिवन एरिया, देन इट इज कॉल्ड एज अ नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, मीन्स टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. तेच तर आपल्याला इथं कोण सांगतोय, गॉस थेरम सांगतो. गॉस थेरम आपल्या पुढे काय आहे, गॉस थेरम हा गॉस थेरम 11वी मध्ये झालेला आहे. काय आहे गॉस थेरम, फॉर अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप विथ एनी नंबर ऑफ चार्जेस सिच्युएटेड इनसाइड इट, then total normal electric induction over a closed surface is equal to the algebraic sum of charges enclosed by that surface. म्हणजे फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. आता हे जे सगळं आहे हे आपण एक परमिटिव्हिटी इप्सिलॉन मीडियम मध्ये ठेवलं. इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी, इट इज द अलाउन्स टू मूव्ह द फ्री चार्जेस. फ्री चार्जेस जे आहेत, पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, याला असणारी एका पर्टिक्युलर रिजनमध्ये फ्लो होण्याची जी मुभा आहे, परमिशन, परमिटिव्हिटी, तो म्हणजे काय आहे, इप्सिलॉन. सेम आहे तो इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय, इट इज द परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे, इट इज अ परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. समजा एखादा फ्री स्पेस आहे तर त्याच्यामधून होणारे फ्री इलेक्ट्रॉन्स जे मूव्ह होतात. आता फ्री मीडियम ज्याच्यामध्ये मीडियमच नाही, मीडियम नाही म्हणजे निर्वात, व्हॅक्यूम, अशा ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स चार्जेस मूव्ह होतात त्या ठिकाणचा असणारा हा इप्सिलॉन नॉट. ओके, आणि याच्यामध्ये असणार त्याचा रेशो जो आहे तो आहे डायलेक्ट्रिक मीडियम कॉन्स्टंट के. तसं दिस प्लेन इन्फानाइट प्लेन शीट which is kept in a dielectric medium of permittivity epsilon. Here we have to find out the electric field intensity due to a charged infinite plane sheet. जी अमर्याद प्लेन शीट आहे. प्लेन शीट म्हणजे पत्रा, लक्षात येतोय तुमच्या पत्रा जो इन्फायनाइट आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्याच्या बरोबर बीचोबीच मधोमधून आपण काय केलं, एक गॉसियन सिलेंडर पास आउट होतो. त्या मधल्या असणाऱ्या पत्र्यापासून, प्लेन शीट पासून इकडे एक त्याचं टोक आहे, त्याच पत्र्यापासून या बाजूला एक टोक आहे. ओके, डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. तर दोन्ही असणारं जे डिस्टन्स आहे ते ह्या बाजूला आर आहे, ह्या बाजूला आर आहे, म्हणजे टोटल डिस्टन्स त्याचा सगळं ट्वाइस आर. इकडच्या बाजूला असणारा जो पॉईंट आहे तो आपण पी कन्सिडर केला, त्या बाजूला असणारा जो पॉईंट आहे तो आपण पी डॅश कन्सिडर केला. गरम पाणी
सो आपल्याला माहित आहे याची डेन्सिटी किती आहे म्हटलं आपण, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे. ओके, सिग्मा विथ द सरफेस चार्ज डेन्सिटी. सो सिग्मा इज इक्वल काय म्हटलं आपण, चार्ज पर युनिट एरिया. ओके, सो अकॉर्डिंग टू गॉस थेरम आपण काय म्हणतो, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. सो देअरफॉर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द सरफेस इज गिवन बाय, याच्यामधून टोटल फ्लक्स किती जाणार आहे, तर टोटल फ्लक्स बघा या 2 पॉईंटला असणार आहे. कोणत्या 2 पॉईंटला, एक ह्या ठिकाणचा एक या ठिकाणचा, त्या ठिकाणचा आणि त्या ठिकाणचा दोघांची बेरीज म्हणजेच काय होईल, टोटल फ्लक्स. सो टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू काय असणार बघा. सो देअरफॉर फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ईडीएस पी प्लस इंटिग्रेशन ईडीएस पॉईंट पीडीएसच्या ठिकाणी. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास आउट होतात एका दिलेल्या एरियामधून. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतात, छोट्या एवढ्याशा एरियामधून ज्या पास आउट होतात ते इलेक्ट्रिक फ्लक्स त्या डीएस मधलं. सो ई कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, इंटिग्रेशन डीएस वरती अप्लाय झालं. आता डीएस म्हणजे त्या सिलेंडरचा छोटासा पार्ट आहे, मग इंटिग्रेशन डीएस म्हणजे सिलेंडरचा एरिया म्हणून ए लिहिलं, एरिया. सेम इथं पण ई कॉन्स्टंट आणि हा इंटिग्रेशन डीएस म्हणजे त्याचा असणारा एरिया. दोघांची बेरीज केली किती येणार आहे, ए प्लस ए ट्वाइस ए. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड झालं. इक्वेशन नंबर फर्स्ट बघा काय, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट, हे फाय. इक्वेशन नंबर सेकंड बघा, फर्स्ट बघितलं फाय आहे, सेकंड बघा फाय आहे. आता दोन्ही इक्वेशन कडे जर पाहिलं तर या बाजूला कुठला आता हा लेफ्ट हँड साइड आहे, बरोबर आहे का, फाय म्हणजे दोन्ही बाजूच्या जर लेफ्ट हँड साइड डाव्या बाजू सेम असतील तर राईट हँड साइड सुद्धा काय असणार आहे, सेम. सो आपण काय म्हणू शकतो बघा, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी हॅव, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड याच्यानुसार आपण काय लिहू शकतो, Q upon epsilon naught is equal to twice A. Q upon epsilon naught is equal to twice A. But we know that since Q is equal to Q म्हणजेच काय हो, Q म्हणजेच आपण काय म्हटलेलं त्या ठिकाणचा असणारा चार्ज आपल्याला माहित आहे. सॉरी, सिग्मा इज इक्वल टू काय आहे, सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. जसं सेकंड ऍप्लिकेशन मध्ये लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा घेतलेलं, चार्ज पर युनिट लेंथ तिथं क्यू इज इक्वल टू लॅम्बडा एल होत होता, तिथं क्यू इज इक्वल काय होतं बघा, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. ही किंमत मी इथं पुट अप करतो. सो क्यू ची किंमत काय आली, सिग्मा इंटू ए अपॉन इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ट्वाइस E. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हिअर वी हॅव टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. ओके, आता ह्याच्याकडे जर बघितलं तर तो ई म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सो हा जो ई आहे तो काय होणार मग, सो देअरफॉर ई तिथंच ठेवा, हा ट्वाइस ए छेदामध्ये म्हणजे काय होईल बघा, इप्सिलॉन ए अपॉन सिग्मा ए अपॉन ट्वाइस ए इकडे जाईल, ट्वाइस इप्सिलॉन नॉट ए, एला ए कॅन्सल होईल म्हणजे ई इज इक्वल काय बघा, सिग्मा अपॉन ट्वाइस इप्सिलॉन नॉट. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन. सो ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ट्वाइस इप्सिलॉन नॉट. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, कशाचं एक्सप्रेशन आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज्ड इन्फानाइट प्लेन शीट. काय आलं एक्सप्रेशन, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ट्वाइस इप्सिलॉन नॉट. पहिलं ॲप्लिकेशन आपण बघितलं होतं
त्याचं एक्सप्रेशन काय येतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्जड हॉलो स्पियर किंवा युनिफॉर्मली चार्जड स्पियर, त्याचं काय आलं, ई इज इक्वल टू काय आलेलं, सिग्मा अपॉन 4 इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर किंवा सी, बरोबर आहे. सेकंडचं काय आलं, ई इज इक्वल टू लॅमडा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट आर. आणि थर्डचं काय आलं बघा प्लेन शीटसाठी, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. काय काय बघितलं अनेकदा सांगतो बघा. आपण इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीटमध्ये एक चार्ज इन्फानाइट प्लेन शीट कन्सिडर केला जो इनफायनाइट आहे, ज्याच्यावरती चार्जेस आहेत. आता याचं असणार हे याच्यावरती सिग्मा विथ सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. आता आपण याचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी एक गॉसियन सिलेंडर कन्सिडर केला. जो गॉसियन सिलेंडर काय होतो, एक्झॅक्ट ह्याच्या मधोमध काय होतं, पास आउट होतो. इथून या कॅप पर्यंत एंड पर्यंत डिस्टन्स आपण आर घेतलं. इथून इकडच्या कॅपचं डिस्टन्स आपण काय घेतलं, आर घेतलं. आर प्लस आर 2s आर घेतलं, टोटल डिस्टन्स झालं. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी त्या गॉसियन सिलेंडर वरती पी पॉइंट कन्सिडर केला. इकडे कन्सिडर केला पी, इकडे कन्सिडर केला पी डॅश. या ठिकाणी सरफेस डीएस, इथे सरफेस डीएस. So here we have to find out the electric field intensity Gaussian cylinder which is such that the infinite plane sheet passes through the middle part of that cylinder. So sigma be the surface charge density. So sigma is equal to charge per unit area. Total length काय आहे त्याची, twice r. आता आपल्याला माहिती आहे these all plane sheet or Gaussian cylinder which are kept in a dielectric medium of permittivity epsilon. इप्सिलॉन कसं मगाशी दाखवलेलं होतं. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू गॉस थेरम इलेक्ट्रिक फ्लक्स, गॉस थेरम म्हणून 11वीला झालेलं आहे तुम्हाला. काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. हा काय आहे आपला इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं. आता टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द सरफेस काय आहे, फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन, इंटिग्रेशनच्या मध्ये गोल मारलाय म्हणजे क्लोजर सरफेससाठी ई डी एस कुणीकडचा पॉईंट पीचा, तसंच इंटिग्रेशन कुणाचं ई डी एस पॉईंट पी डॅशचं. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे ते आउटसाईड घेतलं, इंटिग्रेशन ऑफ डी एस ॲट पॉईंट पी. परत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट आउटसाईड घेतली, इंटिग्रेशन डी एस ॲट पॉईंट पी डॅश. आता मला सांगा तो सिलेंडर सेम आहे, त्याचा एरिया सेम. सो इंटिग्रेशन डी एस म्हणजे एरिया. सो ई ए प्लस ई ए ट्वाईस ई ए. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर फर्स्ट फायचीच किंमत आहे, इक्वेशन नंबर सेकंड फायचीच किंमत आहे. मग इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड कम्पेअर केले तर काय येणार, क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू ट्वाईस ई ए. बट सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. सो क्यू इज इक्वल टू काय होणार, चार्ज बरोबर सिग्मा इंटू ए. सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी, ए म्हणजे एरिया. सो क्यूची किंमत आपण तिथं क्यूच्या ठिकाणी ठेवली. काय आहे बघा, क्यूची किंमत सिग्मा ए अपॉन इप्सिलॉन नॉट ट्वाईस ई ए तसंच. सो देअरफॉर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिजे म्हणून ई इज इक्वल टू सिग्मा ए तसाच आहे, इप्सिलॉन नॉट पण तसाच आहे. हा ट्वाईस ए फक्त इकडे छेदामध्ये लिहा, एरिया कॅन्सल. सो राहिलं काय, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ट्वाईस इप्सिलॉन नॉट. दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज इन्फानाइट प्लेन शीट. नेक्स्ट आपल्याला पुढे बघायचं आता प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. सगळ्यांना समजलं, ओके ठीक आहे. एक्झाम्पल, काय म्हटले बघा, द चार्ज per unit area of a large flat sheet
charge per unit area, charge per unit area of large flat sheet of charge is 3 microcoulomb per meter square. Full stop. Calculate the electric field intensity. Calculate the electric field intensity. Electric field intensity. Calculate the electric field intensity at a point. Calculate the electric field intensity at a point just near the surface. Just near the surface of the sheet. Measured from its midpoint. Measured from its midpoint. Okay. तर सगळ्यात आधी प्रॉब्लेम समजून घ्या. काय म्हटले प्रॉब्लेम मध्ये? द चार्ज per unit area, the charge per unit area of a large flat sheet of charge is 3 mu c per meter square. Calculate the electric field intensity at a point just near the surface of the sheet. आता चार्ज पर युनिट एरिया दिलेला आहे आपल्याला लार्ज फ्लॅट शीटचा. तो किती आहे? 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर इतका दिलेला आहे. काढायला काय सांगितलं? कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई काढायची आहे. कुठे? ॲट अ पॉईंट जस्ट नियर द सरफेस ऑफ द शीट. आणि तो कुठून मोजला? तर फ्रॉम इट्स मिड पॉईंट. ओके, बघा आता. चार्ज पर युनिट एरिया ऑफ अ लार्ज फ्लॅट शीट. आता सरफेस चार्ज द्यायला पाहिजे. तो चार्ज पर युनिट एरिया ऑफ लार्ज शीट म्हणजेच काय हो? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी दिली म्हणजे काय दिलं? सिग्मा. किती दिलं बघा? 3 मायक्रो. मायक्रो म्हटलं की 10⁻⁻6 म्हणायचं. सो 10⁻⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर. तर आपल्याला काय दिलेलं आहे? त्या ठिकाणचा सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला काय करायचं बघा? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच काय? टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू क्वेश्चन. आपल्याला त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची ॲट अ पॉइंट जस्ट नियर द सरफेस ऑफ द शीट मेजर फ्रॉम इट्स मिडपॉइंट. ठीक आहे, आत्ताच आपण पॉइंट अभ्यास केला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हे बघा इथंच आहे. काय आहे? सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन नॉट. ती इथं आपण लिहू. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी is equal to sigma upon twice epsilon naught. So sigma ची व्हॅल्यू किती आहे बघा? 3 into 10⁻⁻6 upon 2 into epsilon naught ची किंमत किती दिली बघा? 8.85 into 10⁻12. 0.85 10⁻12 इतकी काय दिलेली आपल्याला? एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे. आता ती एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू तुम्हाला कायम दिलेली असेल असं नाही, तर तुम्ही ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती आहे? 8.85 into 10⁻12. ओके, ठीक आहे. तर बघा ह्या बाजूला थोडंसं आपण घेऊ.
So therefore E is equal to, इकडचं दिसतंय तुम्हाला. So therefore बघा E is equal to काय लिहू शकतो आपण, 3 आहे असा इंटू 10⁻⁻6 प्लस 12. आता त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये असणारा जो -12 आहे तो मी काय केला, वरती लिहिला, आणि तो काय होईल बघा, -6 वरती आहेच, -12 वरती गेल्या मग काय होईल, प्लस होईल, डिवाइडेड बाय 2 इंटू 8.85. So electric field intensity E is equal to 3 into 10⁻12 मधून 6 सबस्ट्रॅक्ट करा, 12 मधून 6 गेले प्लस 6 राहतील. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा 2 5s are 10 कॅरी गोज टू 1, 2 पंचे 10 चल गेले 1, 2 8s are 16 प्लस 1 70 कॅरी गोज टू 1, 8 2 8s are 16 82 16 अधिक 1 वरचा 17 क्वांटिटी मध्ये 2 धर म्हणजे काय येईल बघा 17.70 एवढं काय त्याचं आपल्याला छेदामधले असणारी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू येईल, म्हणजे 3/17.70. आता याचा लॉग टेबलनं पाहायचं. लक्षात घ्या, अंश आणि छेद रूपात दिलेत, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे याचा भागाकार आहे, भागाकार असेल म्हणजे त्याचा रेशो असेल, क्वोशंट असेल, भागाकार असेल तर आपल्याला त्याची लॉगची काय घ्यावी लागते, सबस्ट्रॅक्शन. सो देअरफॉर लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 17.70. तर 3 मध्ये किती डिजिट आहेत, 3 म्हणजे एकच डिजिट आहे, म्हणून 1 वजा 1 म्हणजे काय येणार बघा 0. कॅरेक्टरिस्टिक काय येणार याची 0 येणार, 0 पॉईंट. पॉईंटचे इकडे बघा 2 डिजिट आहेत, एक 1 आहे आणि एक 7 आहे, 1 आणि 7 म्हणजे 2 डिजिट आहेत, म्हणून याची कॅरेक्टरिस्टिक काय येणार 2 - 1 येणार. कॅरेक्टरिस्टिक 2 घर असल्यामुळे इकडचं काय पॉईंटच्या इकडचा संबंध आहे, पॉईंटच्या इकडे किती डिजिट आहेत 2, सो 2 वजा 1 1 राहणार. सो 3 चा लॉग बघा, 3 चा काय करायचा लॉग बघायचा. सो देअरफॉर लॉगरिदम 30 चा बघायचा, कुठला बघायचा 30 चा, आणि तो किती बघा 47 71, किती आहे 47 71. ठीक आहे, बघा 30 चा लॉग 47 71. पॉईंट इकडे 17 आहे, 17चा 7 मध्ये बघायचं. ठीक, बघा 17चा 7 मध्ये 17 आहे, आणि या 17चा 7 मध्ये पाहायचं, 7 मध्ये 17चा 7 मध्ये 2480. ओके, आणि त्यानंतर 0 इकडं नाहीच मेन डिफरन्समध्ये, सो 17चा 7 मध्ये किती येणार 2480. ओके, बघा 2480 यांची काय घ्यायचे सबस्ट्रॅक्शन घ्यायची. सो 1 मधून 1 - 0 1, 7 - 8 कॅन्सल होत नाहीत. ओके, 7 मधून 8 जात नाहीत. मग आता काय करायचं लागणार, 7चं 1 डिजिट वाढवा, म्हणजे काय आलं बघा 17, इथलं 1 डिजिट कमी होईल 6, 7 - 8 9, 6 - 4 2, 4 - 2 2 पॉईंट 0 - 1 0 - 1 बार 1 -1. ओके, 0 - 1 बार 1 -1 लिहिला. आता याचा घ्यायचा अँटीलॉग, सो इज इक्वल
.22चा 9 मध्ये पाहायचा. अँटीलॉगमध्ये जाऊन .22चा 9 मध्ये पाहायचा. ओके, तर इथं बघा .22चा 9 मध्ये .22चा 9 मध्ये जे इथं येईल बघा 9 किती आहे .22चा 9 मध्ये 1694 आहे. किती आहे 1694 आहे का. ओके, आता .22 च्या आडवं 9 घर 1694 आणि त्यानंतर पुढं 1 मध्ये बघायचं आहे. 1 मध्ये किती आहे बघा 1 मध्ये 0. सो आपला आन्सर काय येणार बघा .22 1694 .22चं 9 आणि 1 मध्ये 0 आहे. 1 - 0 1 किती होणार 17. 17 मधून 8 गेले 9. 6 मधून 4 गेले 2. 1 मधून 2 गेले 2 राहणार आहेत. सो काय येणार बघा 1694. जो आपला पॉईंट इथं फिक्स आहे, इथं आहे. आपला पण कुठं आहे त्या ठिकाणी. ओके, आता हा पॉईंट जो आहे हा पॉईंट इथं आहे तात्पुरता. तो इकडे कुठं राहील ते हे ठरवणार. सो इथं कसं आपण -1 केलं तसं इथं बार 1 मध्ये +1 करा. बार 1 + 1 0 म्हणजे पॉईंट आपला हलणार नाही. सो आपला आन्सर जे येणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E = 0.1694 × 10⁶. आता याचं कन्वर्जन करायला लागणार आहे. सो E = मी काय करतो पॉईंट एक पुढे जातो म्हणजे काय बघा 1.694 × 10⁻⁵ हे काय होईल 5 म्हणजेच E = 0.694 आहे. बरोबर आहे. हे 9 असेल तर मी याचं एक डिजिट वाढवू शकतो म्हणजे काय होईल बघा 1.7 × 10⁵ न्यूटन पर कूलम. म्हणजे आपलं रिक्वायर्ड आन्सर काय येणार बघा 1.7 × 10⁵ न्यूटन पर कूलम. ओके, काय काय दिलेलं होतं आपल्याला तर द चार्ज पर युनिट एरिया ऑफ अ लार्ज फ्लॅट शीट ऑफ अ चार्ज इज 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर दिलेलं होतं. विचारलेलं काय सो कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट कुठे जस्ट नियर द सरफेस ऑफ शीट मेजर फ्रॉम इट्स मिड पॉईंट. पहिल्यांदा त्याची सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड आउट केली दिलेली आहे ती लिहिली सिग्माची किंमत. त्यानंतर आपण त्याचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईची व्हॅल्यू फाइंड आउट केली. E = काय आलं सिग्मा अपॉन ट्वाइस ε0. सिग्माची व्हॅल्यू आपण लिहिली 3 × 10⁻⁶ 2 × ε0ची किंमत किती आहे 8.85 × 10⁻12. ते अंशाची किंमत आहे याची लिहिली -12 वरती गेलं +12 झालं इकडं. डिनॉमिनेटरमध्ये 2 × 8.5चं आन्सर आलं 17.70. log 3 घेतला log 70.70 घेतला दोघांची सबस्ट्रॅक्शन घेतली आणि याचा अँटीलॉग बघितला एवढा आला. म्हणजे E = 10⁶ आहे असं लिहिलं. पॉईंट एक जर पुढं गेलो म्हणजे 1.6 × 94 त्यामुळे इथलं एक डिजिट कमी झालं. सॉरी एक पॉवर 1 कमी झाली ती आली 5. सो 1.7 × 10⁵ न्यूटन पर कूलम हे आपलं काय आलं रिक्वायर्ड त्याचं असणारं आन्सर आलं. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा जो आपला पॉईंट आहे
तो आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कन्सेप्ट दोन्ही वेगवेगळे आहेत. इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे वेगळं आहे आणि पोटेन्शियल एनर्जी ही कन्सेप्ट वेगळी आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इट इज जस्ट ट्रिगर. एखादा पर्टिक्युलर समजा इलेक्ट्रॉन्स आहेत जे हायर पोटेन्शियलकडून लोअर पोटेन्शियलकडे जातात. सो इट हॅज अ पोटेन्शियल. इलेक्ट्रिकल असल्यामुळे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि यातली पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर हे काय आहे, वी नो अबाउट द पोटेन्शियल एनर्जी. डॅम मध्ये खूप पाणी असतं. डॅम मधलं पाणी ट्यूबलाइन्सच्या साह्यानं त्याच्या बॉटमला असणाऱ्या टर्बाइन्स वरती सोडलं जातं. टर्बाइन्स रोटेट होतात, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये केलं जातं. पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इट्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. पण काय करतो, मोबाईल मध्ये चार्जिंग जर संपलं असेल तर मोबाईलचं चार्जिंग आपण काय करतो, लगेच चालू करतो. त्यावेळी आपण मोबाईलचं चार्जिंग करतो याचा अर्थ त्याच्यामध्ये चार्ज ॲक्युमुलेट करतो. सम चार्जेस आर ब्रॉट ऑन दॅट सरफेस ऑफ दॅट बॅटरी. सो वर्क हॅज टू बी डन. दिस वर्क डन इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी. ते जे असणारं वर्क डन आहे ते म्हणजेच काय आहे, एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी. सो the electrostatic charge, they are bringing some point to another point, so work has to be done, and the work done is stored in the form of energy. This is nothing but a potential energy. This is in constituent charges. Or to change the charge or to change its energy one point to another point, it is nothing but its potential energy or its electric potential. Electric potential yani V. It is a potential. We also say that potential difference. Due to this potential difference, charge must flow from higher potential to lower potential, and due to these, current will be produced. So here, work done against the electrostatic force. The electrostatic force. Where it lies the electrostatic force? Electrostatic force कुठं राहतो? दोन असणारे चार्जेस जे असतील, एक पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये असतो तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. लाईक चार्जेस असतील, समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर काय होतं, रिपल्शन होतं. अनलाईक चार्जेस असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यामध्ये मात्र काय होत असतं, अट्रॅक्शन. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स is equal to increasing potential energy of the system. So फॉर्म्युला आपल्याला माहित आहे वर्क डनचा. काय फॉर्म्युला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युला काय त्याचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क डन. and this work done is nothing but potential energy. So here electrostatic force changes its position from one point to another point through a displacement the charge by dr. dr इतक्या डिस्टन्स न, f इतक्या फोर्स न, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स न, dr इतक्या डिस्टन्स न आपण जर ते चेंज केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन घडलं. आणि ते वर्क डन म्हणजे काय, du. du म्हणजे पोटेन्शियल एनर्जी.
So therefore, its du is its change in potential energy. F bar be the force required to move the electrostatic charges, and dr be its displacement. So here we have discussed about expression for potential energy. मग आता इथं आपण काय डिस्कशन करणार आहे? पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन पाहणार आहोत. So let us consider the electrostatic field. समजा एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आहे ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस क्यू. आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कशामुळे तयार झालं? तर एका चार्जमुळं, प्लस क्यू या चार्जमुळं. ओके, लक्ष द्या. हा प्लस क्यू हा एक चार्ज आहे आणि जिथं चार्ज आहे तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होतं. ओके, जिथे चार्ज आहे तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होतं. सो इथं वाक्य काय म्हटलेलं आहे बघा. सो लेट अस कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू सोर्स चार्ज प्लस क्यू. बघा आता. सो लेट अस कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस क्यू. हा आहे बघा चार्ज प्लस क्यू. आता कुठे ठेवलाय? प्लेस्ड ॲट द ओरिजिन ओ. हा चार्ज कुठे आहे? ओ या ठिकाणी आहे. ओरिजिन आहे त्याचं. इथं आपण तो सुरुवात झाली असं म्हणू. सो चार्ज क्यू इज प्लेस्ड ॲट द ओरिजिन ओ. ओके, लक्षात आलं काय म्हटलेलं आहे ते? सो कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस क्यू प्लेस्ड ॲट द ओरिजिन ओ. So this is a electrostatic field due to a source charge which is placed at the O at the origin. So let a small charge plus Q naught be brought from point A to point B. वर्क करायचं. काय करायचं? तर बघा, हा जो असणारा चार्ज प्लस Q naught आहे कोणता? हा. So let a small charge plus Q naught be brought from point A to point B. हा चार्ज प्लस क्यू नॉट आपल्याला ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे न्यायचा आहे. ओके, इथं दिलेलं आहे स्मॉल चार्ज प्लस क्यू नॉट बी ब्रॉट फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस R1 and R2 फ्रॉम O. क्यू नॉटचं डिस्टन्स आहे R1 त्या O पासूनचा, जो क्यू नॉट आपल्याला ए कडून बी कडे न्यायचा आहे. R2 हे डिस्टन्स आहे बी या पॉइंटचं क्यू पासून. आता ए कडून बी कडे जर चार्ज नाही असेल तर वर्क डन गरजेचं आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी घडणार आहे. सो देअरफॉर काय होणार बघा. सो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. वर्क डन होणार आहे अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे एफ ई बार. क्यू नॉट हा जो चार्ज आहे तो ए कडून बी कडे न्यायचा आहे, म्हणजे काहीतरी वर्क डन घडणार आहे. सो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई बार इन डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट. हे वर्क डन कुणाला डिस्प्लेस करताना होणार आहे? चार्ज क्यू नॉटला डिस्प्लेस करताना होणार आहे. कशातून? थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर बार. जिथं एक स्मॉल डिस्प्लेसमेंट घडणार आहे आणि ती किती असणार आहे? डी आर बार, विच इज अपेअर्स ॲज इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. आणि त्याचं कन्व्हर्जन्स कशामध्ये होणार आहे? तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके, काय काय म्हटलं आपण बघा. कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस क्यू. हे बघा आहे का सोर्स चार्ज प्लस क्यू. कुठे आहे? प्लेस्ड ॲट द ओरिजिन ओ. ओ या ठिकाणी तो प्लेस्ड आहे. लेट अ स्मॉल चार्ज प्लस क्यू नॉट बी द ब्रॉट फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. स्मॉल चार्ज आहे बघा क्यू नॉट, ए कडून कुठं न्यायचं आहे? बी कडे न्यायचं आहे. ओके, ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस R1 and R2. कुठून कुठे? ह्या R1 पासून ह्या R2 पर्यंत त्याचं डिस्टन्स दिले फ्रॉम. आता हे करताना काहीतरी कार्य घडलं, वर्क डन झालं. सो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई बार इन डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट. ओके, कुठून? थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर बार. आता बघा इथं काहीतरी वर्क डन झालं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या विरुद्ध. ओके, सो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई बार इन डिस्प्लेसिंग द चार्ज क्यू नॉट थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर बार
dr बार इतकं स्मॉल डिस्प्लेसमेंट करण्यासाठी काहीतरी वर्क डन झालं. म्हणजेच बघा हे काय आहे, dr बार आहे, त्याच्यामधलं असणारं डिस्टन्स ए कडून बी कडे वस्तू न्यायची आहे, काहीतरी वर्क डन झालेलं आहे. सो वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe बार इन डिस्प्लेसिंग द चार्ज Q0 थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट dr बार. आणि त्याचं कन्व्हर्जन्स कशामध्ये झालेलं आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ओके, ठीक आहे, एक लक्षात द्या. So therefore potential energy कशी कन्वर्ट होणार बघा. So therefore its potential energy du is equal to work done, force into displacement, electrostatic force into displacement dr. आता हे लक्षात ठेवा, हे वेक्टर फॉर्म मध्ये दिलं. Fe बार डोक्यावर बार आहे म्हणजे वेक्टर फॉर्म आहे. डॉट आहे, डॉटला विसरू नका, डॉटला किंमत आहे. डॉट म्हणजे स्केलार प्रोडक्ट. डॉट म्हणजे काय आहे, स्केलर प्रोडक्ट. इंटू काय दिलं, dr बार दिलं. आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय होणार बघा, वर्क डनचा फॉर्म्युला du इंटू Fe बार डॉट dr बार. ओके, ते आपण लिहिलेलं आहे. सो d इज इक्वल टू Fe बार डॉट dr बार. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू इट्स डिस्प्लेसमेंट. इंटू म्हणजे तो डॉट स्केलर प्रोडक्ट आहे. So therefore ते जर आपण कसं लिहू शकतो बघा, मायनस Fe डॉट dr, मायनस Fe डॉट dr. Fe म्हणजे त्याच्या ठिकाणचं असणारा काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू dr. dr म्हणजे त्या ठिकाणचं काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. सो निगेटिव्ह साईन आलं, कुठलं साईन आलं त्या ठिकाणी, निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन काय दाखवतं, दिस निगेटिव्ह साईन जे आहे ते, दिस निगेटिव्ह साईन शोज दॅट काय दाखवतं आपल्याला, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ओके अँड इट्स पोटेन्शियल एनर्जी दे आर इन अपोजिट डिरेक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण dr इतक्या डिस्प्लेसमेंट मूव्ह केला, चार्ज मूव्ह केला फोर्सचा वापर करून, आणि त्याच्यामध्ये तयार होणारी पोटेन्शियल एनर्जी दे आर ऑपोजिट इन डिरेक्शन. ओके, सो त्यामुळे इथं काय आलं, निगेटिव्ह साइन आलं. सो देअरफॉर हिअर वी हॅव टू फाइंड आउट द वर्क डन. सो फॉर ऑब्टेनिंग द पोटेन्शियल एनर्जी, हिअर वी हॅव टू ऑब्टेनिंग द पोटेन्शियल एनर्जी वी टेकिंग इंटिग्रेशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यूज. So integration from R1 to R2. So here we can write work done delta U is equal to integration from R1 कुठून कुठून नेलं, R1 कडून R2 कडे नेलं, A कडून B कडे नेलं. So R1 to R2 into du. त्याचं आपल्याला काय घ्यायचं, इंटिग्रेशन घेतलं. So therefore integration from R1 to R2, what is value of du? d ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली बघा. So d is equal to काय व्हॅल्यू, मायनस Fe इंटू dr. ओके, ते आहे असं लिहिलं बघा. सो डी ची व्हॅल्यू इथे लिहिली, मायनस Fe इंटू dr. Fe म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, dr म्हणजे त्या ठिकाणचं असणारं डिस्प्लेसमेंट. सो देअरफॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन द टू चार्जेस Q1 and Q2 दे आर सेपरेटेड बाय अ स्मॉल डिस्टन्स r. ते काय असतं, काय म्हणतो मी, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कशामधला, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू चार्जेस. दोन चार्जेस मधला असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स की जे चार्जेस r इतक्या डिस्टन्स सेपरेट केले, त्याचा फॉर्म्युला 11वीला झालेला आहे आपल्याला. काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe बार इज इक्वल टू काय, 1/4πε0 q इंटू Q0 अपॉन r स्क्वेअर इंटू r कॅप. सिंपल आहे बघा. 1/4πε0 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, Q पहिला चार्ज, ओके, Q0 दुसरा चार्ज, दोघांच्या मधलं असणारं डिस्टन्स r इतका आहे, त्या डिस्टन्सचा स्क्वेअर r स्क्वेअर. त्यानंतर आपण r कॅप दिला आहे. हा r कॅप म्हणजे काय हो,
तर आर कॅप म्हणजे एक साधा युनिट व्हेक्टर आहे. आर कॅप म्हणजे काय आहे? युनिट व्हेक्टर आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका. आर कॅप हा एक युनिट व्हेक्टर आहे जो आपण अलॉंग डिस्टन्स घेतलेला आहे म्हणून तो आर कॅप आला. काय अडचण आहे का इथपर्यंत? ओके. सो देअरफॉर हे झालं आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो देअरफॉर फॉर सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्ज, समजा 2 पॉइंट चार्ज असतील. कुठले कुठले पॉइंट चार्ज आहेत? एक आहे पॉइंट चार्ज कॅपिटल क्यू आणि दुसरा पॉइंट चार्ज आहे क्यू नॉट. त्यासाठी आपण काय लिहू शकतो बघा. सो देअरफॉर इट्स पोटेन्शियल एनर्जी जी त्याची आहे, पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 to R2 du. ओके, इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 to R2 du. du ची किंमत काय बघा? मायनस ही किंमत आहे, मायनस 1/4πε0 q नॉट r स्क्वेअर. अगेन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? आर बार आर कॅप डॉट डी आर बार. आणि डी आर बार हे त्याचं काय झालेलं आहे? डिस्प्लेसमेंट. कशामधलं? फॉर सिस्टम ऑफ 2 चार्जेस. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? इथं फक्त डी आर बार. सो पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू हे आहे असं मायनस 1/4πε0 q इंटू क्यू नॉट. आता याचं इंटिग्रेशन कसं येणार आहे? हा आर कॅप डी आर बार जो आपण लिहिलेला आहे, तर हा एक आर आणि छेदातला एक आर कॅन्सल होईल, म्हणजे छेदामध्ये एकच आर राहणार आहे. आणि त्याचं इंटिग्रेशन 1/r² आहे. काय हे 1/r²? 1/r² डी आर. इंटिग्रेशन घेतल्यामुळे काय येणार आहे? डी आर येणार आहे. सो 1/r² डी आर. आर कॅप हा युनिट वेक्टर आहे. 1/r² चं इंटिग्रेशन जे येतं ते काय येतं? मायनस 1/r. बघा 1/r² डी आर. 1/r² डी आर चं इंटिग्रेशन काय येतं? मायनस 1/r. सिंपल आहे, अवघड नाही. 1/x² dx. मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असाल. 1/x 1/x² dx मायनस 1/x. 1/r² डी आर मायनस 1/r. कुठून कुठे इंटिग्रेशन आहे? R1 to R2. इंटिग्रेशन फ्रॉम R1 to R2. सो फर्टन एनर्जी दॅट इज पोटेन्शियल एनर्जी डेल्टा इज इक्वल हा मायनस मायनस काय होईल? एकमेकाला कॅन्सल होईल. सो वर्क एनर्जी पोटेन्शियल एनर्जी इज 1/4πε0 q नॉट. r च्या ठिकाणी एकदा r2 ची किंमत ठेवा आणि r च्या ठिकाणी एकदा r1 ची किंमत ठेवा. इंटू ब्रॅकेट काय नाही बघा 1/r2 परत मायनस 1/, आता r च्या ठिकाणी r1 ची किंमत ठेवायची 1/r1. सो इक्वेशन काय झालं बघा. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/4πε0 q नॉट 1/r2 मायनस 1/r1. अनेकदा सांगतो बघा. त्या ठिकाणची असणारी वर्क पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एफ इंटू डी आर. एफ म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, जो इथे किंमत दिली बघा 1/4πε0 q नॉट r स्क्वेअर आर कॅप. आता फॉर अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्ज, 2 पॉइंट चार्ज सिस्टीमसाठी वर्क एनर्जी काय होते? इंटिग्रेशन फ्रॉम R1 to R2 du. सो R1 to R2 du ची किंमत ही तर आहे मायनस एफ इंटू डी आर, आणि मायनस एफ ची किंमत ही आहे बघा. काय आहे? 1/4πε0 q नॉट r स्क्वेअर इंटू आर कॅप डी आर. सो हे मायनस 1/4πε0 तसंच राहील, q नॉट तसं, कारण की ते कसं आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं आपण, कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन राहणार कशावरती? फक्त 1/r² डी आरवरती. आणि 1/r² जर इंटिग्रेशन मायनस 1/r. इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम R1 to R2. हे 1/4πε0 q नॉट कॉन्स्टंट टर्म आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आली. सो 1/4πε0 q नॉट तसाच आहे. हा R2 एकदा इथे येईल आणि परत R1, म्हणजे 1/r2 मायनस 1/r1. ओके, ठीक आहे. सो देअरफॉर here आपण काय मिळवलं? पोटेन्शियल एनर्जी मिळवली. सो वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग द चार्ज प्लस q नॉट
फ्रॉम ए टू बी. बघा काहीतरी वर्क डन झालो. ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत चार्ज क्यू नॉट नेत असताना काहीतरी वर्क डन झालं. सो देअरफॉर दिस वर्क डन मी काय सुद्धा दाखवतो का, वर्क डन ए कडून बी कडे झालेलं आहे. वर्क डन फ्रॉम ए टू बी करत असताना झालं. सो दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू, हे कसं लिहू शकतो बघा, 1/4 epsilon नॉट इंटू फर्स्ट चार्ज क्यू, सेकंड चार्ज क्यू नॉट, सॉरी काय असेल ते क्यू इंटू क्यू नॉट इंटू ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. So this is the expression for work done, potential energy to bring the q charge q naught from A to B. Generally, if we take the R is equal to infinity, जनरली जर समजा जे चार्ज आणायचा आहे तो जर इन्फानाइट डिस्टन्स पासून जर आणायचा असेल, म्हणजे इन्फानाइट डिस्टन्स पासून जर आणायचं असेल, सो द पोटेन्शियल एनर्जी विल बी चेंजेस. So that case the potential energy, that is UR, the two charges are separated by distance small r, so potential energy UR is equal to 1/4 epsilon naught Q1 Q2 upon R2. अशा केस मध्ये मात्र पोटेन्शियल एनर्जी काय होते, चेंज होते. आणि ती असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय होते बघा, R टेन्स टू इन्फिनिटी जर असेल तर काय 1/4 epsilon naught Q1 Q2 R, त्यांच्यामध्ये डिस्टन्स r² नाही तर ते काय आहे, R आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. हे कशाचं एक्सप्रेशन आहे, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. ओके. सो कधी जर R टेन्स टू आपण इन्फिनिटी घेतलं तर त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी काय होते, UR इज इक्वल टू 1/4 epsilon naught Q1 Q2 upon R. Next, here we some units of that potential energy. What are the units? Units of potential energy. That is joule. Okay. Joule is the unit of potential energy. So what is means by 1 joule? 1 joule of energy takes place when 1 coulomb of charge will be moved ड्यू टू 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. जर 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स जर एखाद्या वायरमध्ये असेल तर 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स मुळे 1 कुलम चार्ज जर मूव्ह झाला तर त्याला आपण काय म्हणतो, 1 जूल एनर्जी टेक्स प्लेस. ओके. अनदर कन्व्हिनियंट युनिट दॅट इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचं आणखीन एक युनिट आहे पोटेन्शियल एनर्जीचं, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट means it is the kinetic energy of the electron passes the 2 points due to 1 volt potential difference. काय सांगितलं, it is the kinetic energy or kinetic energy difference between the 2 points of that object, 2 points such that कसं, हे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे एखाद्या असणाऱ्या चार्जची किंवा इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे, तर कायनेटिक एनर्जीमध्ये असणारा जो डिफरन्स आहे बिटवीन द 2 पॉइंट्स और इट पासेस द 2 पॉइंट्स व्हेन इट्स पोटेन्शियल एनर्जी व्हेन इट्स पोटेन्शियल डिफरन्स इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1 व्होल्ट. जर 2 पॉइंट्स मधला असणारा पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट असेल तर 2 पॉइंट्स पास आउट करताना जी कायनेटिक एनर्जी चेंज झाली त्या इलेक्ट्रॉनची मूव्ह होण्याची, ते म्हणजेच काय असेल, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 10⁻⁻19 जूल. एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल, 1.6 × 10⁻⁻19 जूल. 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट, मिली म्हटलं तर याच्यामध्ये आणखी -3 वाढणार. So 1.6 × 10⁻³ -3 -22 joule. 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 × 10⁻² -22 मध्ये -19 मध्ये काय करायला लागणार तुम्हाला, आणखी किलो म्हटलं तर +3 ऍड होईल. +3 म्हणजे किती येईल सांगा,
10 raised to 16 minus 16 joule. Okay, so this is the units of potential energy.